हर सूर्यनारायणाचं आगमन आणि मी पण पुढे मार्गस्थ होत आहे। तर माझे संघचे जे होते 7-8 जण ते गेलेत मेन रोडने आणि मला मधनं शॉर्टकट मिळाला आहे। तर मी आता शॉर्टकटनी चाललोय। हे बघा इकडे कसा नजारा आहे, हे बघा आपण तो जो डोंगर दिसतोय ते तिकडनं आलोय सकाळपासून आणि आता इकडे पुढे मार्गस्थ होत आहे मी। आता मला लागला MP मध्य प्रदेशमध्ये आपण आगमन केलेलं आहे। मध्य प्रदेशमध्ये सुरुवात झालेली आहे आपली चालायला। असे घर बांधणी चालू आहे अजून इथे। सूर्यनारायण आल्यात वरती। आता शॉर्टकट शोधला होता तर त्या शॉर्टकटने आता आलोय उमरखेड म्हणून गाव उमरखी, तिथे आलोय जवळजवळ त्याच्या। आणि तिथनं पुढे बख्तगडला जाणार आहे। तर हे बघा असं सुंदर असा नजारा। असं आता माझे जी 3 ते 4 दिवसाची व्हिडिओ ते वन टाइमच पडतील असं सांगतो मी तुम्हाला। फक्त रेंज येण्याची हे आहे, उशीर आहे। रेंज आली की सोडतो मी व्हिडिओ। आता जंगलातील अनुभव खूप वेगळेच असतात। आता मी चाललो ते जंगलच आहे पण गाव आहे तिथं, छोटे छोटे खेडे आहे, कच्चे रस्ते पण आहेत तिथं, पक्के रस्ते पण नाही इथं। तर पुढे पक्का रस्ता लागेलच पुढच्या गावातनं। नर्मदे हर त्या टपरीपासून आलोय मी। ही नदी आहे, ही पास करून जायचं आहे आता। तर हे बघा गाडी चालली तिकडनं न जाता आपण वरच्या रोडने जायचं आहे नर्मदे हर। असा रोड लागलेला आहे आपल्याला, पुढं कोणीतरी भेटेलच, आपण विचारूच। नर्मदे हर। उन्हाळा हिवाळा असताना सुद्धा हे लोक शेती करतायत। तर पूर्ण हे जे दिसतंय पण एवढं दिसत नसेल माझ्या मोबाईलमध्ये, पूर्ण फवारा तुषार सिंचन सारखं बनवलंय त्यांनी। इकडनं झाडी आहे, आता या झाडीतनं हा रस्ता आहे, या रस्त्यावरून मी चाललेलो आहे। बघा शेती कशी करताय तिथं, सगळा डोंगराळ भाग आहे हा। नर्मदे हर। परत एकदा आपल्याला लागला हायवे। आता हायवेने आपण जाणार आहोत बख्तगड या ठिकाणी आश्रमावरती। तिथं बघू बालबोग भेटतो का नाही, भेटला तर चांगलीच गोष्ट आहे। तिथून पुढे जाणार आपण रेवा आश्रमला पुढं, तिथं दुपार भोजन प्रसादी करणार। वेळ आले तर तिथंच रात्रीचा विश्राम तिथंच घेणार। नर्मदे हर। वेळानंतर आपल्याला पराक्रमवासी भेटलेले आहेत। आता आपण त्यांच्या मागे मागे जाणार आहोत, बघू आपलेच आहेत का दुसरेत कोणी। नर्मदे हर। नर्मदे हर। हे सगळे आपल्या संघ पहिल्या दिवशीपासून होते। नर्मदे हर। हे बघा सर्व आपले संघच होते पहिल्या दिवशीपासून, पण काही ठराविक दिवसानंतर पुन्हा मला हे मिळाले आता। नर्मदे हर। चला तर नर्मदे हर हर। तर आता बघा आता मी पूर्ण सपाटीला आलोय, तरी पण अजून थोडंफार झाडे बघायला भेटतात। तर तो आपण जो डोंगर दिसतोय त्याच्या पलीकडे मोठा डोंगर होता, तो उतरून आलोय मी आता। नर्मदे हर हर। आता आम्ही सर्व महाराष्ट्रीयनच आहोत इथे, काही आतमध्ये आराम करतात तर काही आम्ही इकडं आता हातानेच खिचडी बनवतो आहेत। हे मैया आणि हे बाबाजी खिचडी बनवत आहेत आपल्याला खायला। नर्मदे हर। इथे खिचडी बनवत आहे आमच्यासाठी।
आणि इथं मंदिर आहे, ते मंदिर पण दाखवतो. सर असा आहे आवारा. दुपार भोजन करायचं आहे आता इथे. नर्मदे हर कालिका माताचं मंदिर आहे इथे. नर्मदे हर इथे हनुमानजी आहेत. आणि तर इथे गणपती बाप्पा आहेत आपले. या मंदिरातून जेवण प्रसादी घेतल्यानंतर पुढे निघालोय आता मी. आता सिमेंटाचा रोड आहे. नर्मदे हर आता पूर्ण पायवाट सिमेंटाचा रोड आहे, कारण कोणाची पोचवत नाही काय नाही. आता आपल्याला भेटलेले आहेत आता महाराष्ट्रीयन, त्यांच्यासाठी मी पुढे चाललोय पुढचं नियोजन बघण्यासाठी. नर्मदे हर पाणीचं काही भाग असलेले डोंगर. मला आता सिमेंटचा रस्ता जो लागला त्या गावातनं जेवण केले पोचणं तोच रस्ता आहे. हे बघा आता परत डोंगर लागायला लागलेत थोडे थोडे. नर्मदे हर मी आलोय उमरट येथे. चालल्यानंतर नर्मदे हर आजचं ब्लॉग येथेच मी एंड करत आहे. नर्मदे हर. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा. नर्मदे हर.